इड माझं झालंय ना बाऱ्यावरून कोणातरी पावडं गायब केलंय. ज्यांना पण पावडं गायब केलं त्यांना लवकर पावडं आणून द्यावा. कारण की माणूस काय करून पावडं घेऊन येत नाही. बाऱ्यावर पावडं राहतं त्याच्या हिशोबाने करून येतो. आता इडून परत घरी का महाराज म्हटलं अवघड जाईल मला. आणि आता ना बाहेर द्यायची म्हणजे मोकार न खत माती जाती. त्याच्यामुळे मी इज्जतीत सांगतो ज्यांना पण मा पावडं नेलंय बाऱ्यावरून त्यांना मा पावडं आणून द्यावा. नाही तर मी इडलं सगळ्यांचे पावडे गायब करीन. परत माल म्हणेच नाही म्हणून. लवकरात लवकर ज्यांना पावडं नेले ना त्यांना पावडं आणून द्यावा इज्जतीत. नाही तर पहा मग मी काय करेल. मला आता उद्या सकाळी मी परत बारे वाजला लिहिल. रात्रीच पॅन लावून जाणार इकडं. ज्यांना पण पावडं नेल त्यांना पावडं आणून ठेवावं रात्रीचं. राम राम भाऊन. सकाळी सकाळी आपण आलो इकडं गावाच्या वर पाणी वाजलायला. आपण इकडं रात्री पाणी लावून दिलं होतं. डायरेक्ट बाहेर लावून दिले होते रात्री. बाहेर काही कोणी नव्हतं. इकडे जेवढ्याला वांबे येले तेवढ्याच्या आपण रात्री पाणी लावलं होतं. ते वाफे एकदम परफेक्ट भरून व्हायले. आणि हा गहू आपला एकाच दिवशीचा आहे. पण विषय आज झाला का हा अजित 102 इकडं आणि या साईडला पॅसिफिक आहे. अजित 102 ला लवकर वांबे आले आणि याला काही लवकर वांब्या नाही आल्या. पण हा अजित 102 घरी खायसाठी केला एवढा बरं का. नाही तर आपल्याला पॅसिफिकच राहतो ऍव्हरेजच्या हिशोबानं. इकडं आपण उसाच वावर नांगरलं होतं त्याच्यात पण पाणी येलं होतं. आपलं इकडे दिवसाच पाणी खालच्या गावात चालू आहे मोठ्या त्याच्यावर शेवटचं पाणी. मग त्याच्यामुळे तो पडल ते पाणी लावून नाही देत त्याच्यामुळे त्याच्यावर दिवसा पाणी चालू आहे. आणि आपण इकडे वरच्या गावाला आपल्या हिशोबानं बरोबर रात्रीच लावून देतोय. आपले खाली बेने प्लॉट होता हा तो नांगरून टाकेल आपण. त्याच्यात थोडं पाणी गेलंय बरं का. काही विषय नाही. खाली आपलंच वावर असल्यामुळे फुटलं तरी काही वाटत नाही. नंतर आपण आलो इकडं संध्याकाळी औषध मारायला कांद्यावर. इकडं आपण स्कोर कवच प्लस ऍक्टिव्हन आणि रॉकेट घेऊन राहिलो. या कांद्याला आपलं चौथं पाणी झालंय आणि हा चौथा स्प्रे आपल्याला. तर इकडे त्याच्यानंतर आपण टपकन औषध काढून घेतले आणि औषध मारायला बी लागलो. आज आपल्याला डायरेक्ट 4 टाके एक टायमाला मारायचे आहे. कारण की वावर वरचं पण सुकलंय. थोडं लेट झालो आपण औषध मारायला बरं का. पाणी भरून आज 4 दिवस पूर्ण झाले. म्हटलं पहिले औषध मारून घेऊ. कारण की रान सुकून गेले औषध मारण्यात काही मजा नाही. तर आपले कांदे तिसऱ्या पाण्याला चांगले जाम झाले होते पण आता थोडे सुधारले बरं का. करप्या आला होता वरून. तर भाऊ ना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.